गुड आफ्टरनून. आवाज येते का बघा? आवाज येतोय? चला आपण आता काय करूया बघा, युनिट नंबर 3 मधलं आपण बघतोय बघा. आपण राष्ट्रकूट बघितलं होतं बघा. काय राष्ट्रकूटांमधले जे काही राज्य आहेत ते बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं बघा, कल्याणीचे चालुक्य, काकातीय, होयसळ आणि यादव बघायचं. कल्याणीचे चालुक्य, काकातीय, होयसळ आणि यादव याबद्दलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा. पहिल्यांदा कल्याणीचे चालुक्य बघू, मग काकातीय वरंगळ. रुद्रमादेवी तुम्ही नाव ऐकलं असेल बघा, अर्ली मिडिवलच्या काळात असणारी एक देवी. काय त्याला म्हणतात, रुद्रमादेवी. त्याच्यानंतर होयसळ आणि यादव आहेत. होयसळ आणि यादव आपल्याला त्यामध्ये असलेले दिसतात. ओके, चला आपण बघू. चला बघूया काय काय माहिती आहे बघा तुम्हाला. वेंगीच्या चालुक्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? वेंगीचे चालुक्य किंवा काय म्हणतात कल्याणी चालुक्य. कोणतं काय 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 गोष्टी माहिती आहेत त्या पटापटापट सांगा लवकर. वेगवेगळ्या प्रकारचे जे चालुक्य घराणे आहेत आपण पहिले वेगवेगळ्या शाखा बघितल्या, काय काय बघितलं, त्यामध्ये काय माहिती आहे आपल्याला? कल्याणी चालुक्य काय बघायचं, कालखंड काय आहे मुळात पहिल्यांदा हा प्रश्न कळायला पाहिजे. कल्याणीचे चालुक्य म्हटल्यावर तुम्हाला तो प्रश्न समोर आला पाहिजे बघा. काय काय प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारलेले आहेत किंवा कसे विचारले जाऊ शकतात. प्रश्न सतत बघत राहायला पाहिजे. आपण काय म्हणता येईल, प्रत्येक लेक्चर्समध्ये आपला त्याच्यावरच भर असतो बघा, की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नांवर भर का दिला पाहिजे, तर त्यातनं प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, प्रश्न ज्यातनं विचारले जातात त्याच्यावरचा अभ्यास आपण करत राहायला पाहिजे बघा. काय आपण ज्या पद्धतीनं प्रश्न बघतोय त्या पद्धतीनं त्यातले प्रश्न विचारले जाणार बघा. बरोबर. चला आपण बघूया आता काय म्हणता येईल त्याला, कल्याणीचे चालुक्य याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे बाबा. मग आपण जाऊया होयसळ, काकाती आणि यादव घराण्याकडे जाऊयात बघा. कल्याणीचे चालुक्य आपल्याकडे एक रेफरन्स बुक आहे बघा मोठं, त्याच्या आधारे पण बघूयात बघा काय म्हणलेलं आहे त्याला. कल्याणीच्या चालुक्यासाठी वापरलेला शब्द काय किंवा कोणत्या कालखंडामध्ये ते होते. ओके, कोणत्या कालखंडामध्ये त्यांचं असणारं अस्तित्व होतं किंवा प्रशासन कशा स्वरूप. प्रशासनामध्ये आपल्याला एक गोष्ट सगळ्यांमध्ये सारखी दिसते बघा. काय दिसते बघा, तर सगळ्यांमध्ये एकच एक गोष्ट आहे की आपल्याला किती जरी झालं तरी प्रशासन व्यवस्था राजा केंद्रित आहे बघा. राजेशाहीच आपल्याला असलेली दिसते. म्हणजे कोणत्याच ठिकाणी आपल्याला डेमोक्रेटिक सेटअप किंवा डेमोक्रेसी असा काही घटक दिसत नाही बघा. म्हणजे लक्षात घेतलं तर आपल्याला एक गोष्ट समजून घेता येऊ शकते किंवा काय आहे नक्की, तर त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायला लागतात बघा. ओके, जसं आपल्याला मिडिवलमध्ये पण तसं दिसतं. त्याचबरोबर काय म्हणता येईल की वेस्टर्न चालुक्य मे बी आपण हे बघितलेलं आहे बघा. वेस्टर्न चालुक्य बघितलं, तेच म्हटलं माझा काही जो डाऊट आहे तो क्लिअर झाला बघा. हे जे म्हणजे वेस्टर्न चालुक्य आणि कल्याणी चालुक्य हे एकच आहेत, पण हे सिलेबसमध्ये येताना दोन दिले. बरोबर, हा झालेला होता आपला घटक बघा. कल्याणीचे चालुक्य म्हणजेच वेस्टर्न चालुक्य, तैल दुसरा त्याबरोबर असणारं जे घराणं आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला बघणार होतं बघा काकातीय घराणं बघणार होतो आपण. काकातीय वरंगळ जे काय डायनेस्टी आहे त्याबद्दल बघूया आपण. तिच्या घराण्याबद्दल लिहून देतो बघा. काकातीय वरंगळ. पहिला जो राजा आहे त्यातला काय, बेट्टा पहिला, बेट्टा फर्स्ट. त्याचा कालखंड काय बघा, 1000 to 1300, 1000 to 1300 AD.
त्याच्यानंतरचा असणार आहे बघा कुठला आहे बघा, त्याच्यानंतरचा आहे बघा प्रोला फर्स्ट. प्रोला फर्स्ट तो किती आहे बघा 1030 ते 1075, 30 ते 75 एडी. त्यानंतरचा आहे बघा राजा जो आहे बघा बेटा सेकंड, त्याचा जो कालखंड आहे बघा तो काय 75 ते 1110, 1075 ते 1110 एडी. आणि त्याच्यानंतर असणार आणखी एक राजा आहे बघा, त्याला काय म्हणतात की प्रोला सेकंड. प्रोला सेकंड त्याच्यामध्ये काय बघा 1110 ते 60, 1160, 1110 ते 1160 एडी, बरोबर 1160. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला काय डिवायडेशन झालेलं दिसतं, म्हणजे नंतर काही त्याची मुलं झाली, 2 मुलं झाली. त्याच्यामधले एक आहे बघा प्रतापरुद्र. प्रतापरुद्र आणि दुसरा जो आहे बघा तो त्याच्याबद्दल काय म्हणलं जातं महादेव. महादेव ही 2 मुलं आपल्याला या काय म्हणतात की प्रोलाला होती. याचं कालखंड आहे 1158 ते 96, 1198 ते 96 ते 96 ते 1196 ते 1209. आणि ह्याच्यानंतर ह्याचे 2 काय म्हणतात ह्याची घराणे परत वाढलेत बघा. याच्यामधलं एकाचं नाव आहे बघा, एका मुलाचं नाव गणपती, आणि दुसऱ्याचं जे नाव आहे ते बघा गणपती नंतर काय म्हणलेलं आहे मैलभ्र, मैलम म्हणलेलं आहे, मैलंब. ओके. याचा जो कालखंड आहे ते 99 ते 62, 1199 ते 62, 1262 पर्यंत जन्मापासून दिलेलं आहे. याच्यानंतर ह्याची 2 काय म्हणतात की ह्याच्यात 2 घरामध्ये होतात बघा. एक होत आहे तर बघा एक व्यक्ती जे आहे ते एक मुलीच आहे, त्याला गणपंभा म्हणून आहे बघा, गणपंभा. आणि रुद्रम्मा आहे बघा. रुद्रम्मा हे रुद्रदेव म्हणून आहे बघा. पहिल्यांदा काय रुद्रम्मा देवीचं जे काय आहे त्याचं जे पहिल्यांदा उल्लेख आहे तो रुद्रदेव म्हणून आहे. रुद्रदेव म्हणजे मुलाचं स्वरूप दिलेलं. त्याचा कालखंड आहे बघा त्या राणीचा 1262 पासून ते 96 पर्यंत असा कालखंड आहे. त्याच्यानंतर त्याचे घराणे पुढे होत गेलेले बघा. याच्यानंतर आपल्याला दुसरं एक घराणं दिसतं जे हे त्यांच्यातलं राजा दिसतं मम्मा दंबा महादेव. मम्मा दंबा महादेव. आणि त्याच्यानंतरचा असणार एक शेवटचा या काकतीय घराण्याचा राजा आहे, त्याला म्हणते प्रतापरुद्र सेकंड. काय प्रतापरुद्र सेकंड. प्रतापरुद्र सेकंड त्याचा कालखंड आहे बघा 1295 ते 1326. या अशा पद्धतीनं काकतीय वरंगळ हे घराणं आहे. अकॉर्डिंग टू दिस इज द काकतीय वरंगळ डायनेस्टी. चला बघून घ्या, पटपट लिहून घ्या ह्यातलं जे काय आहे ते काकतीय वरंगळ मधल्या डायनेस्टी बद्दलची माहिती लिहून घ्या. चला घेतलं का लिहून बघा, पडा लिहून घ्या. काय काय आहे त्याच्यामधला जो महत्वाचा भाग आहे तो लिहून घेतला पाहिजे बघा. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लिहूनच घेतली पाहिजे बघा. काय क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ही लिहून घेतली पाहिजे बघा. त्याच्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आणि त्याच्यावरचे प्रश्नही सोडवता येणार नाहीत बघा तुम्हाला. त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ते लिहून घेणं गरजेचं आहे. काय त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी लिहून घेणं गरजेचं आहे बघा. अर्ली रूलरमध्ये आपण प्रोला पहिल्यापासून बघितलं 1000 पासून आहे बघा. त्यामध्ये काय बघा अर्लिएस्ट नोन चिप वॉज द बेटा फर्स्ट. बेटा फर्स्ट प्रोला 1 बेटा 2 प्रोला सेकंड पासून
आपल्याला प्रतापरुद्र सेकंड पर्यंत आपण घराण्यातले जे काही राजांची नाव बोलली एकदा ना ह्याचा लिहून घ्या. याच्यावरनं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारला जाऊ शकतो. एक प्रश्न आपल्याला छोट्या डायनेस्टीवर विचारण्याची पद्धत आहे बघा. कशामध्ये नेटमध्ये त्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. या घराण्याचे राजांची एक वंशावळ दिली जाते, त्याचा कालानुक्रम लावायचा असतो. त्याच्यावर प्रश्न विचारतात बघा. कालानुक्रम लावून त्याच्यावरचा प्रश्न विचारून मग तुम्हाला त्याचे उत्तर त्यातनं द्यायचे आहेत. चला हे लिहून घ्या पटपट पटपट, मग आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. रोहिदास फुलारी, गुड आफ्टरनून. आवाज येतोय का? चला आता आपण बघूया त्याच्यामध्ये काय. सक्सेडेड हिज सन प्रोला, पहिल्यानंतर बेट्टा पहिला राजा, नंतर प्रोला फर्स्ट आहे, त्याच्यानंतर बेट्टा सेकंड आहे आणि प्रोला सेकंड आपल्याला दिसतो. प्रोला सेकंड हा महत्वाचा राजा आहे बघा. काकातीय वरंगळ त्या घराण्याच्या इतिहासामध्ये बघा. वरंगळ आपल्याला माहिती आहे बघा, कुठं आहे बघा काकातीय वरंगळ. डायनेस्टी बघायला पाहिजे कारण त्याचं महत्त्व जास्त आहे बघा. कारण स्त्री राज्यकर्ता असण्याचं किंवा स्त्रीनं स्वतः राजा होऊन किंवा स्वतः राजा म्हणून काम केल्याची जी इतिहासातली असं नोंद आहे, त्यासाठी हे महत्त्वाचं कारण आहे बघा. काय म्हणजे 3च लोक आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये राज्यकर्त्या स्त्री दिसतात बघा. कोणाच्या तरी वतीनं नाही तर स्वतः राज्य करणार. त्यापैकी रुद्रमा देवी एक आहे बा काकातीय वरंगळ घराण्याची. दुसरा आहे बघा त्याच्यामध्ये काश्मीरची लोहारा डायनेस्टीची दिड्डा नावाची राणी आहे बघा. आणि तिसरं जे आहे ते रजिया सुलतान, याच्यानंतरच्या काळात मला वाटतं त्याच समकालीन ह्याच्यानंतरच आहे बघा. काय रुद्रमा देवीच्या अगोदर आपल्याला कोण दिसतं? रजिया सुलतान, सल्तनत डायनेस्टीची असणारी राणी किंवा राणी राजकुमारच किंवा राजासारखेच असणारी, हत्तीवरून प्रवास करणारी आणि त्यानुसार राज्य करणारी राणी ती रजिया सुलतान. प्रोलाचं महत्वाचं आहे. प्रोला दुसऱ्याचं महत्वाचं ऐतिहासिक किंवा महत्वाच्या टप्प्यातलं महत्व आहे बघा. चालुक्य and carve out for himself an independent kingdom, महत्वाचा राजा म्हणून त्याच्याकडे ते बघितलं जातं. प्रोला जो नावाचा राजा आहे त्याच्याकडे ते का महत्वाचा राजा म्हणून बघितला, तर ह्या सगळ्या त्यातल्या असणाऱ्या गोष्टी आहेत बघा. आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय राष्ट्रकूटांचं जसं आपण बघितलं पहिला कृष्णा दुसरा कृष्णा, तसं आपल्याला याच्याबद्दल पण बघू काय म्हणतात आहे, याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे. काय पहिला प्रोळ पण म्हणतात किंवा प्रोलला पण म्हणतात बघा. वरंगळचे काकातीय घराणे 11व्या शतकाच्या आरंभी बदामीच्या चालुक्याचा मांडलिक म्हणून काकातीय घराण्यात पहिला बेत और बेट्टा, इंग्रजीमध्ये बेट्टा आपण म्हणले त्याला मराठीत बेट असा इतिहासकार म्हणतात. काय पहिला पहिल्या प्रोळच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र पहिला प्रोळ गादीवर आला. पहिला बेतच्या नंतर पहिला प्रोळ आला. त्याने चालुक्याचे वर्चस्व झुगारून दिले व आपल्या स्वतंत्र राज्याची द्वाही गिरविली. म्हणजे स्वतः राज्य करायला किंवा स्वतः राज्याबद्दलचे जे असतं काय म्हणतात पॉवर इस्टॅब्लिश करायचे प्रयत्न केले. सोप्या भाषेत काय बाबा की सत्ता इस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेनंतर भविष्यात आंध्र प्रदेशातील एक प्रभावी सत्ता म्हणून त्याच्या वारसदारांनी काकातीय घराण्यास पुढे आणले. त्याच्या वारसदार त्यातनं मग रुद्रदेव हा सगळ्यात महत्वाचा राजा म्हणून पाहिलं जातो. काय आहे रुद्रदेव त्यात सगळ्यात महत्वाचा राजा. रुद्रदेवाच्या आपल्याला बघण्याचं गरजेचं आहे बघा. रुद्रदेव कामगिरीची नोंद आंध्रातील अनुमकोंडा शिलालेखात आहे. याबद्दलचं ते पहिले क्रोनॉलॉजिकल लिहून घेतलं, एकेका राजाबद्दलची माहिती आपण लिहून घेऊ. एकेका राजाबद्दलची माहिती लिहून घ्या. रुद्रदेवाची माहिती लिहून घ्या. आता आपण काय बघितलं शेवटच्या राजापर्यंत बघितलं 1326 पर्यंत आपण बघितलं. 10व्या शतकाच्या नंतर सुरू झालेलं 11व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेलं बरोबर. आता रुद्रदेवाबद्दलची माहिती लिहून घेऊ. रुद्रदेव कुठल्या ह्याच्यात उल्लेख आहे त्याचा? अनुमकोंडा शिलालेखात करण्यात आलेला आहे. उल्लेख काय? इन्स्क्रिप्शन एव्हिडन्स काय? अनुमकोंडा शिलालेखात याचा उल्लेख आहे.
याच्यात याचा उल्लेख आहे. शिलालेखात त्याने अनेक शत्रूचा पराभव करून गोदावरी नदीपर्यंत आपल्या राज्याची सीमा भिडवली. गोदावरीपर्यंत त्यानं त्याचा साम्राज्याची सीमा विस्तारित करत गेलेला होता. दक्षिणेत त्याने तेलुगू, चोळ आदिवासीचा 4 राज्य म्हणजे दक्षिणेकडे पण विस्तार केला, काय म्हणतात की गोदावरीकडे पण विस्तार केला. वेंगीच्या चालुक्यांचाही पराभव आपल्याला ह्या रुद्रदेवने केला. परंतु त्या भागातील वेलनाड प्रमुखाने रुद्रदेवाच्या सेनेला अटकाव केला आणि त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस यादवाशी त्यात संघर्ष करावा लागला व त्यात माघार घ्यावी लागली. त्याचे निधनही आपल्याला त्यामध्ये झालेले असते. म्हणजे यादवाच्या विरोधात आपल्याला काय म्हणता येईल की पराभव झाला किंवा त्याला काही ठरवलं, त्याच्या अडचणीमुळे त्याला माघार घ्यावं लागलेले दिसते. His achievement was ascribed in the Anumkonda inscription. According to it, extended his dominion rights to the bank of Godavari. गोदावरीपर्यंत आपल्याला ह्याचा प्रदेश विस्तार झालेला दिसतो. रुद्रदेवाचा काय म्हणता येईल की याच्यामध्ये दिलेली माहिती गोदावरीपर्यंत विस्तार केला. गोदावरीपर्यंत विस्तार केला. तेलुगू चोळा आपण ते बघितलं. रुद्रदेव was a patron of art and letters. He built magnificent temple in his dominance. त्याच्या काळात महत्वाची मंदिरं बांधली गेली. त्या राजाच्या महत्वाची मंदिरं बांधली गेली. मंदिराला काय राजाश्रय दिला गेला. कोणी रुद्रदेवनं राजाश्रय दिला या काळामध्ये. काय म्हणलं जातं डेडिकेटेड टू द गॉड शिवा, शिवाला पूजा करणारे किंवा शिवाची पूजा करणारे. इट इज प्रोबेबल दॅट ही बिल्ट द फेमस 1000 पिलर टेम्पल ॲट अनुमकोंडा. 1000 स्तंभाचं असणारं मंदिर जे अनुमकोंडाला त्यानं बांधलं. 1000 स्तंभ असणारे मंदिर त्यानं बांधले. स्तंभ असणारे मंदिर त्यांना आपल्याला बांधलेलं दिसतं. अनुमकोंडा. He founded near his capital Anumkonda a new town is Urugala near वारंगळ. त्याला उरुगलालाच आजच्या काळात काय म्हणतात वारंगळ. वारंगळ ही आपल्याला काकादेव वरंगळची असणारी राजधानी दिसते बघा. which became the chief city by his successor. त्याच्यानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्याने त्याला एक महत्वाचं शहर म्हणूनच एक उभारणी दिलेली दिसते बघा. रुद्रदेवा सक्सेडेड हिज यंगर ब्रदर महादेव. रुद्रदेवानंतर त्याचा जो भाव आहे तोच आपल्याला त्याच्या गादीवर आलेला दिसतो. बट ही इन्व्हेडेड इन द सेवना किंगडम अँड पेरिस इन अटॅक अँड देवगिरी वाली सन गणपती वाज टेकन प्रिझनर. हे आपल्याला त्यामध्ये दिसतं. एक याच्यानंतर मग गणपती देव आहे बघा. रुद्रदेवाने कला व साहित्य आपण पाहिलं यास आश्रय दिला. त्याने आपल्या राज्यात भव्य शिवमंदिरे बांधली. त्यापैकी अनुमकोंडा येथे उभारलेले सहस्त्रस्तंभीय शिवमंदिर असावे असे म्हटले जाते. अनुमकोंडा हा आपल्या राजधानी नजीकच त्याने उरुगल्ला हे नवीन शहर. उरुगल्ला मीन्स द वारंगळ. उरुगल्ला मीन्स हेच उरुगल्ला आजचे वारंगळ. त्याच्या नंतर आलेल्या काय म्हणता येईल की 3 वर्षाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या सेन राजावर हल्ला केला. आणि पुढे आपल्याला त्यामध्ये बघूया की परंतु तो स्वतः पराभूत झाला आणि त्याचा पुत्र गणपती देव हा कैद झालेला दिसतो. म्हणजे एकाच वेळेस पॉलिटिकल एक्सपान्शन करत असताना मुलाला काय म्हणता येईल की राजकीय कैदी झाल्याचं पण आपल्याला ठिकाणी दिसतं. त्यानंतरचा असणारा महत्वाचा राजा रुद्रदेव नंतर गणपती देव आहे बघा. गणपती देव त्याबद्दलची माहिती आपण आता समजून आणि लिहून घेऊया. गणपती देव काय बघा. गणपती देवामध्ये गणपती देव संकटाने घेरलेल्या परिस्थितीत गणपती देवाने आपली राजकीय कारकीर्द सुरू केली असते. त्याची कारकीर्द आंध्र प्रदेशातील लक्षात ठेवण्यासारखी असणारी कादंबरी हवे काय म्हणतात कारकीर्द आहे. त्याचा जो कालखंड आहे सगळ्यात महत्वाचा आहे बघा. सगळ्यात महत्वाचा असणारा कालखंड म्हणून ह्या गणपती देवचा असणारा कालखंड आहे बघा.
काकातीय नावाचं विद्यापीठ पण आहे बघा आंध्र प्रदेशमध्ये. तुम्ही जर गेलात तर काय म्हणता येईल की काकातीय मेडिकल कॉलेज आहे, काकातीय विद्यापीठ आहे, काकातीय फोर्ट आहे, काकातीय युनिव्हर्सिटी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत बघा काकातीय वरंगळ याबद्दलच्या. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्याचं डिटेल माहिती कळेल बघा. वेगळ्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तुम्ही की काकातीय वरंगळबद्दल काय काय माहिती करून घ्यायचं तर डिटेल आहे त्याच्याबद्दल. जसं आपल्याला दिसतं बघा शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ दिसतात, कॉलेजेस दिसतात, तसं त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं. काकातीय वरंगळबद्दलची असणारी माहिती आपल्याला त्यातनं दिसते. ओके, काय म्हणतात 63 वर्षाच्या काळात त्याने तेलुगू भाषिक वस्ती तयार करून असलेला सर्व भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. पूर्व किनाऱ्यावर विजयगड काय 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 केलं त्यानं पूर्व किनाऱ्यावरील विजयवाडा, आणखी काय काय घेतलं बघा त्याच्यामध्ये विजयवाडा. त्याचबरोबर त्यानं काय घेतलं आणखी दिवे बेट यासहित पूर्व किनारा याने काबीज केला. वेलनाती प्रदेशाचा काय म्हणता येईल की प्रमुख पृथ्वीश्वर मृत्यू पावल्यानंतर त्याचा प्रदेश गणपती देवाने काकातीय राज्यात समाविष्ट करून टाकला. त्याने नेल्लोरच्या तेलुगू चोडाशी समझोता करून म्हणजे तेलुगू चोडा जो होता त्याच्यासोबत पण समझोता करून त्याला मित्र राष्ट्र बनवलं. समझोता करून आपल्याला काय म्हणतात की राज्य विस्तार केलेला दिसतो. म्हणजे काय पद्धतीनं पहिल्यांदा आपण रुद्रदेव बघितला, नंतर आपल्याला हा घटक बघतोय. कोण आहे? गणपती देव. काकातीय राज्यात आपण बघितलं त्याने चोडांच्या गादीवर आपला नातलग टिक्का यास बसवले. तर काय त्याचा जो नातलग आहे त्याला बसवले. दरम्यान नेल्लोरच्या चोडाच्या अंतर्गत यादवीची संधी साधून त्यानंतर अंतर्गत जे काही म्हणतात ना विदिन फॅमिली फ्रॅक्शन्स निर्माण व्हायला लागले. मग त्यानं काय केलं की नवीन यालाच आपल्या नातेवाईकालाच त्याच्यावरती बसवलं. आणि शेवटी कवी टिकांना याच्या विनंतीवरून गणपती देवाने मनोम सिद्धीस पाठिंबा दिला. कवी टिकम ना त्या काळात असणारा महत्वाचा कवी आहे बघा. ओके, फाउंडर आपण पाहिलं काका ते रुद्रदेव, पण प्रताप रुद्र म्हणलं जातं त्याला. काकातीय घराण्यातील गणपती देव हा सर्वात पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने आपले विशाल साम्राज्य गोदावरी जिल्ह्यापासून ते सागर किनाऱ्यापर्यंत बसवले. काय गोदावरी जिल्ह्यापासून ते गोदावरी जिल्ह्यापासून कुठेपर्यंत बघा चिंगलपूट पर्यंत. पण चिंगलपूट हा तुम्हाला मॅप बघितला की तुम्हाला लक्ष हे प्रदेश तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. कुठल्या कुठल्या ठिकाणांची आपण माहिती घेतोय किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला त्यातनं दिसेल. तो उत्तम प्रशासक होता. त्याने काय म्हणता येईल की भारतातून अनेक परकीय व्यापारी काकाती प्रदेशात व्यापार करीत होते. एका भव्य किल्ल्याच्या दुसरा किल्ला बांधून गणपती देवाने वरंगळ शहराची पुनर्रचना केली व तेथे आपली राजधानी वसवली. गणपती देव वासपुत्र नव्हता, परंतु रुद्रंबा आणि गणपंबा अशा 2 कन्या होत्या. रुद्रंबा आणि गणपंबा ह्या 2 कन्या होत्या. त्याने रुद्रंबास आपला वारस म्हणून जाहीर केले. तिचा विवाह पूर्वेकडील वेंगीचा चालुक्य युवराज वीरभद्र याच्याशी विवाह लावला. कोणी? गणपती देव. गणपती देव कोण आहे? रुद्रंबा देवीचे वडील. काय गणपती देव कोण आहे? रुद्रंबा देवीचे वडील आहेत बघा. रुद्रंबा देवी आपल्याला इतिहासामध्ये महत्वाचे. रुद्रदेव त्याचं काल हनुमकोंडा एपिग्राफ 1162 मध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळते. बघितलं गणपती देव काय कालखंड आहे बघा. याच्याबद्दलचा कालखंड आहे 1199 ते 62. आणि त्याच्यानंतर जे आलेले आहे बघा रुद्रंबा देवी. काय 1262 ते 1200. चालुक्याचं जर कोण आहे बघा राजपुत्र वीरभद्र याच्यासोबत हिचा विवाह केला होता. कुठले? चालुक्य युवराज वीरभद्र याच्याशी विवाह आपल्याला रुद्रंबा देवीचा केलेला दिसतो बघा. स्किल फिमेल रूलर शी रिप्लस यादवच अटॅक. यादवांचं आक्रमण परतवून लावण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आपल्याला या रुद्रंबा देवीचं असलेलं दिसतं. मेंटेन द किंगडम स्ट्रेंथ बट डायड इन बॅटल अगेन्स्ट कायस्थांबादेव. कायस्थांबादेवच्या विरोधात लढाई झाली त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला दिसतो. कोणाचा? रुद्रंबा देवीचा. नंतर मग प्रताप रुद्र नावाचा राजा आला बघा.
त्याच्यानंतर काय प्रतापरुद्र, त्याचा कालखंड आहे 1289 ते 1323. हा लास्ट महत्वाचा काकादिय राज्य करताय बघा. बाय डिफिटिंग अंबानी आणि मोहम्मद बिन तुगलक. अल्लाउद्दीन खिलजीच्या आणि मोहम्मद बिन तुगलकाच्या आक्रमणामुळं हे घराणं आपल्याला संपलेलं दिसतं. काय म्हणता येईल की याच्यामुळं ते संपलेलं दिसतं. आफ्टर her accession she had to crush the rebellion of the recalcitrant. आपण एक रुद्रमा नावाचा मूवी आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दलची माहिती डिटेल दिसेल बघा. चित्रपट स्वरूपामध्येच आहे, पण तुम्ही जर बघितलं तर कशा पद्धतीनं त्याला ते म्हणतात ना की पदावर आणण्यासाठी कशी क्लुप्ती लावली आणि त्याचे जन्माचं जे कारण आहे किंवा स्त्री म्हणून जन्मलेले आहे ते कसं लपवून शेवटपर्यंत आपल्याला केलेलं दिसतंय बघा. कशा पद्धतीने त्यात केलेलं आहे ते बघायला पाहिजे. काय म्हणलेलं आहे बघूया त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रुद्रम्मा देवीचं एखादी स्त्री गादीवर येताच एक स्त्री गादीवर येण्यास विरोध करणाऱ्या सरदारांची तिने खोड मोडली आणि याच वेळी यादव राजा महादेव याने काकादिय यादव घराणे आपण ह्याच्यानंतर बघायचं आहे त्यानं जे आपल्याला म्हणतात यादव घराण्यानं जी आक्रमण केलं होतं त्याला विरोध केलेला आणि त्याला काय म्हणता येईल की विरोध करून त्याचा जो विरोध आहे तो मोडून काढलेला दिसतो. परंतु रुद्रमाने त्याचा पराभव करून त्याचा तह न करण्यास भाग पडले. कुणाला? जो महादेव नावाचा यादव घराण्याचा राजा आहे त्याला. इकडे काकादिय सरदार अंबादेव याने गंड गोपालाशी संगनमत करून त्यास नेल्लोरच्या गादीवर बसवले. या अंबादेवचे पारिपात्य रुद्रंबा देवीचा नातू आणि काकादिय गादीचा वारस कुमार रुद्रदेव किंवा प्रताप रुद्रदेव याने अंबादेववर हल्ला करून इतकेच नव्हे ते अंबादेवास मदत करणाऱ्या आपले सैन्य पाठवले. या लढाईत स्वतः रुद्रंबाने सेनापतीपद साम्राज्य आपल्याकडे घेऊन अंबादेवचा सपसेल पराभव केला. म्हणजे काय पद्धतीचं मिलिटरी काय म्हणलं जातं की मिलिटरी कॅलिबर पण आपल्याला या रुद्रमा देवीचं असलेलं दिसतं बघा. रुद्रमा देवी खरोखर जे कुशाल प्रशासक आणीबाणीच्या वेळी सेनेचे नेतृत्व करणारी महान स्त्री राज्यकर्ती होती. स्त्री राज्यकर्त्यांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या नावापैकी आपल्याला ही एक आहे बघा, महान स्त्री राज्यकर्ती रुद्रमा देवी. Undoubtedly one of the greatest of the ruler, the Andhra country, who took an active part in the government and led to an army in occasion. त्यानंतर कुमार रुद्रदेव आहे बघा, किंवा कुमार रुद्रदेव किंवा कुमार रुद्रदेव पण म्हणतात त्याला, किंवा प्रताप रुद्र पण, वेगळी नावं दिलेली आहेत बघा. याच्या कारकिर्दीनंतर महत्वाची घटना वरंगळ राजधानीवर वारंवार झालेली मुस्लिमांची आक्रमणे. शेवटी 1303 साली वरंगळवर झालेल्या मुस्लिम आक्रमणामुळे काकातीय साम्राज्य वाताहत झाले आणि 21 वर्षाच्या आतच काकातीय घराणे आपल्याला काय म्हणलं जातं की लयास लागलेलं दिसतं, म्हणजे संपलेलं दिसतं बघा. काय संपलेलं दिसतं. आता याच्याबद्दलचे काही प्रशासकीय घटक आहेत ते बघूयात बघा, आपल्याला काय काय दिसतात बघा त्याच्यामध्ये. मोनार्कल सिस्टीम कशी आहे, काकादिय डायनेस्टी ॲडमिनिस्ट्रेशन. We will look into the administrative part of that dynasty, which is the Kakati Varangal. Then Hoysala and then Yadavas. These are the two aspects of our today's lectures. या दोन तीन करायचे झाले की आपला सिलेबस मधला सगळ्यात महत्त्वाचा युनिट नंबर 3 चा भाग संपतो बघा. काकातीय काकातीय डायनेस्टी ॲडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारचं प्रशासन होतं. काकातीय ॲडमिनिस्ट्रेशन. The Kakatiya dynasty is a well organized administrative system with the monarchy as the central position. हे सगळीकडेच आहे बघा. राज्य संस्थेमध्ये ह्या प्रशासकीय पद्धतीमध्ये राजा हा महत्त्वाच्या प्रशासकीय स्थानी असलेला दिसतो. प्रांतिक प्रशासन आहे त्याला नायक म्हणलेलं आहे. नायक सिस्टीमवर प्रश्न आलेला विजयनगरच्या नायक सिस्टीमवर प्रश्न आहे बघा, याच्यावर नाही आलेला. द गव्हर्न रिजन कंट्रोल लोअर रँकिंग अँड फेडरल्स कलेक्टेड लँड रेव्हेन्यू मेंटेन लॉ अँड ऑर्डर.
मोनार्कियल सिस्टीम आपल्याला दिसते. त्यामध्ये काय म्हणतात, प्रशासन जी व्यवस्था होती ती मोनार्कियल सिस्टीम आहे. मोनार्कियल सिस्टीम. द किंग वॉज अ सेंट्रल अथॉरिटी सपोर्टेड बाय सिस्टीम ऑफ फ्युडेटरी. सरंजामदाराचं त्याला सहकार्य आपल्याला असलेलं दिसतं. त्यानंतर मग फ्युडेटरीचे नायक आहेत. नंतर काय, राजानंतर काय महत्वाचं आहे, फ्युडेटरी, सरंजामदार आणि नायक आहेत. फ्युडेटरीज अँड द नायकाज. फ्युडेटरीज अँड नायका. मिलिटरी चीफ्स कॉल्ड द नायकाज. लष्करी प्रमुखासाठी आपल्याला नायक हा शब्द वापरला दिसतो. मिलिटरी चीफ्स, मिलिटरी चीफ इज कॉल्ड ॲज अ नायका. बाय अलोकेटिंग स्मॉल, काय म्हणता येईल की ते प्रांत चालवणार, त्यातनं कर वसूल करणार आणि कायदा सुव्यवस्था टिकवायचं काम या नायकाचं होतं. म्हणजे लष्करी नेतृत्वच नाही तर कर वसूल करायचा, राज्य व्यवस्था व्यवस्थित झाल्या पाहिजे, प्रशासन व्यवस्था नीट चालली पाहिजे, त्यामध्ये महत्व. या नायकावर कंट्रोल कोणाचं असायचं तर राजाचं असं. राजा ह्यांना मर्यादित अधिकार दिलेले आहेत. राजाने या ठिकाणी मर्यादित अधिकार आपल्याला दिले गेलेले दिसतात. अलोकेटिंग स्मॉल विलेजर्स अँड फ्रिक्वेंटली मुव्हिंग देम. मिनिस्टर्स अँड डिपार्टमेंट, व्हेरियस मिनिस्टर्स मॅनेज स्पेसिफिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क. प्रत्येक विभागाला वेगळं आपल्याला प्रशासकीय काम दिलं गेलेलं दिसतं. त्याचबरोबर आपल्याला काय म्हणलं जातं, त्यांनी त्या पद्धतीनं हेडमॅन आहे आणि पंचायत ते निर्णय चालवत असत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर स्थल आणि मल्टिपल स्थल फॉर्म अ लार्जर युनिट्स कॉल्ड नाडू. नाडू आणि स्थल या प्रकारच्या टर्म्स या ठिकाणी दिसतात बघा, प्रशासकीय टर्म. ब्रह्मदेव अँड टेम्पल. ब्रह्मदेव सिस्टम कंटिन्यू अँड टेम्पल प्ले अ सिग्निफिकंट रोल इन गव्हर्नन्स अँड इकॉनॉमी. प्रशासन व्यवस्था चालवताना आणि अर्थव्यवस्था चालवताना मंदिर नावाचा घटक हा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडताना दिसतो. आता काकातीय डायनेस्टी आपण हे बघितली, त्यातला आपल्याला दुसरा जो आस्पेक्ट आहे तो आहे बघा इकॉनॉमी आस्पेक्ट. जर आपण बघायलो तर काय लक्षात येईल बघा, इकॉनॉमिक ऑफ द काकातीय डायनेस्टी. व्हॉट इज इन दॅट. तर काकातीय डायनेस्टी आपल्याला प्रिडॉमिनंटली ॲग्रेरियन आहे बघा, शेती आधारित असणारी जी काही कृषी व्यवस्था, काय म्हणतात ना, अर्थव्यवस्था ही शेती आधारित असणारी अर्थव्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर काय महत्त्वाचं काय, इरिगेशन अँड सिंचन त्या ठिकाणी आहे बघा. इरिगेशन आणि सिंचन आपल्याला त्याबद्दल असलेलं दिसतं. इरिगेशन आणि सिंचन या ठिकाणी असलेलं दिसतं. इरिगेशन आणि सिंचन. द कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज टँक अँड लेक फॅसिलिटेड एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी. मोठ्या प्रमाणाचे तलाव बांधायचं आणि त्याच्यातनं सिंचनाची सुविधा चांगली झाली तर शेती सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगली झालेली दिसते. या प्रकारचा सीन तुम्ही जर बघितलं, रुद्रमादेवीचं जर बघितलं, त्या नावाचा मूवी आहे तो एकदा बघून घ्या. फॉर हिस्ट्रीचा स्टुडंट नाही तर एक ले पर्सन, वेगवेगळ्या त्रयस्थ व्यक्ती म्हणून हिस्ट्रीचा विद्यार्थी नसणाऱ्यानं सुद्धा बघितलं तर काही तुम्हाला अँगल कळतील बघा, त्याच्यातनं पण हिस्टॉरिकल अँगल्स तुम्हाला समजून येतील. सरप्लस ॲग्रिकल्चर प्रोड्यूस या काळात होतं, अतिरिक्त उत्पादन, गरजेपेक्षा जास्त उत्पादन हे होताना दिसतं बघा. त्याचं कारण काय बघा, इंटरनल एक्सटर्नल ट्रेड पण होता. त्याचबरोबर वारंगळ हे महत्त्वाचं व्यापाऱ्याचं हब होतं. वारंगळ महत्त्वाचे व्यापारी केंद्र. वारंगळ महत्त्वाचे व्यापारी केंद्र. त्याचबरोबर काय म्हणतात, अंतर्गत आणि बहिर्गत व्यापारामुळे परिस्थिती ही आणखी चांगली झालेली दिसते बघा. म्हणजे सरप्लस प्रोडक्शन तर होतो आणि त्याचबरोबर याबद्दलची माहिती आणि अनेक व्यापाऱ्यांना आकर्षित करणारे ह्याची माहिती आपल्याला कोण देतो, मार्को पोलो देतो बघा. या काळाची जी माहिती आहे तो मार्को पोलो देतो आणि हीच इटालियन प्रवासी आहे बघा. आणि तो हीच न्यूज घेऊन इटलीमध्ये गेला आणि तिथल्या राजाने असं म्हणलं जातं की स्त्रीला किंवा मुलीला वारसदार म्हणून पुढं नेमलेलं अशी माहिती आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्या मूवीमध्ये दाखवले, पण वास्तविकतेमध्ये पण तसं झालं होतं. मार्को पोलोनं इथला राज्याभिषेक जे बघितला किंवा मुलीला सुद्धा राजा म्हणून किंवा एक राज्यकर्ता म्हणून जे स्वीकारलेलं आहे, म्हणजे लोकांनी डायरेक्टली स्वीकारलं नाही, राजा कशा पद्धतीने आपल्या मुलीच्या हक्कासाठी किंवा मुलीच्या नेतृत्वासाठी किंवा राजा म्हणून नियुक्त करण्यासाठी आग्रही आहे याबद्दलची माहिती आपल्याला त्यामध्ये दिसते. प्राथमिक सोर्स काय बघा, महसूल आहे बघा, वेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे. यातनं जे महसुलाचे साधन आहे किंवा उत्पन्न कसं आहे राज्याचं, तर शेतीतल्या उत्पादनातूनच सगळ्यात महत्त्वाचा महसूल
हा गोळा होत होता, ज्यामध्ये टँक आहे, समुद्रम म्हणलेला आहे, डॅम्स फॉर द इरिगेशन. स्टेट ओनरशिप आपल्याला काय म्हणतात, पाश्चर अँड फॉरेस्ट अँड माइन्स अँड टॅक्सिंग दीज रिसोर्सेस, म्हणजे खाणी आहेत, वनचर आहेत बघा, वेगळे पडीक असणारे जमिनी किंवा जे वनराई म्हणतो आपण, ज्या ठिकाणी मोकळ्या पद्धतीचे जे म्हणजे जनावरं चारण्याची जे काही ॲक्टिव्हिटी होते त्याच्यावर पण आपल्याला नियंत्रण असलं दिसतं, राज्याचं नियंत्रण. कस्टम्स अँड टॅक्सेस, शुकनाम, शुकनाम आपल्याला कस्टम अँड टॅक्सेस पण त्या ठिकाणी आहेत बघा. कस्टम अँड टॅक्सेस यातनं सुद्धा उत्पादन त्यांचं होत होतं. कस्टम्स अँड टॅक्सेस आर ऑल्सो रिकवर्ड बाय द काकातीय डायनेस्टी रुलर. अलॉंग विथ गुड्स लाईक ए कॅरियज, बंदी, स्लेव, बनिशा म्हणलेलं आहे, स्लेवसाठी शब्द आहे बनिशा. द हॉर्सेस कॉन्ट्रीब्युटेड टू स्टेट इन्कम, ह्यात नाही राज्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की उत्पादनाच्या ह्याच्यात भर घालत असताना या ठिकाणी माहिती मिळते. मर्चंट गिल्ड्स पण आहेत बघा, व्यापाऱ्यांचे संघ आहेत बघा, जे ह्या प्रशासनाच्या कर आणि त्याबद्दलच्या धोरणाबद्दलचा आकार देण्यासाठी या व्यापारी संघाची किंवा व्यापारी जे अध्यक्ष आहेत किंवा व्यापारी आहेत गट आहेत त्यांची मदत आपल्याला होताना दिसते बघा. चेट्टी नावाचा घटक आहे, चेट्टी इज अ व्हेरी की मर्चंट्स ग्रुप इन द साऊदर्न रिजन. चेट्टी हा ह्या ठिकाणी महत्वाचा काय म्हणतात, चेट्टी कोण आहे बघा, चेट्टी ही टर्म लक्षात ठेवा, ही विचारली जाऊ शकते. चेट्टी काय आहे, मर्चंट ग्रुप इन द साऊदर्न रिजन, व्यापारी संघ आहे. मर्चंट ग्रुप इन साऊदर्न इंडिया इज अबाउट अ चेट्टी. चेट्टी नावाचं तुम्हाला जर प्रश्न विचारला की काय बा चेट्टी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं, तरी चेट्टी मीन्स द मर्चंट ग्रुप इन साऊदर्न इंडिया. ही आपण बघितली त्याची इकॉनॉमी बघितली. महिलांचा अधिकार पण आपल्याला सोसायटी जर बघायला लागलो आपण तर काय बघा, काकातीय डायनेस्टी records from the Kakatiya dynasty highlight the importance of local and familial occupational association over the Varna system. Jati, social identities were based on the individual entrance, eminence, military service and the administrative ranking, and indicating social mobility and fluidity among the non-Brahmin. Women right हा सगळ्यात महत्त्वाचा असणारा ठिकाणचा विषय आहे. सोसायटी या काळातले बघूया आपण आता. काकातीय डायनेस्टी सोसायटी, कारण रुद्रमादेवीमुळे सोसायटीचा घटक आपल्याला बघितलंच पाहिजे. स्त्रीधनाचा कन्सेप्ट या ठिकाणी आलेला आहे बघा. स्त्रीधनाचा कन्सेप्ट या ठिकाणी आलेला आहे. स्त्रीधन काय असतं बघा, तुम्हाला माहिती असलं पाहिजे बघा. व्हॉट इज मीन बाय स्त्रीधन? वुमन राईट्स आहेत, महिलांचे अधिकार. द टेम्पल एपिग्राफ रिव्हील दॅट वुमन हॅड द राईट टू स्त्रीधन. या ठिकाणी काय वुमन राईट महत्वाचा भाग या ठिकाणी आलेला आहे. वुमन्स राईट्स टेम्पलच्या इन्स्क्रिप्शन मध्ये माहिती मिळते. टेम्पल एपिग्राफ रेकॉर्ड्स दॅट वुमन स्त्रीधन जे आहे ते याबद्दलची माहिती आपल्याला या टेम्पल रेकॉर्ड्स मध्ये मिळते. काय काय महिलांचे अधिकार आहेत बघा. विथ द स्त्रीधन अँड प्रॉपर्टी विथ वुमन मेकिंग अप 11% ऑफ डोनर्स. प्रॉपर्टी विथ वुमन, प्रॉपर्टी विथ वुमन, वुमन्स काय त्यामध्ये काय बघा 11% ऑफ डोनर, म्हणजे जे डोनर्स आहेत त्यातले 11% ह्या महिला आपल्याला असलेल्या दिसतात बघा. डोनेशन मध्ये काय बघा, लाईफ स्टॉक्स आहेत म्हणजे जनावर आहेत, प्राणी आहेत. टेम्पल बिल्डिंग मंदिरासाठी देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर काय रिच्युअल्स आयटम, इरिगेशन फॅसिलिटी, सिंचनाच्या सुविधा आहेत. कॅश मध्ये सुद्धा आहे बघा. आणि ह्याच काळामध्ये आपल्याला दुसरा जो घटक आहे बघा, इम्प्रूव्ड सोशल कंडिशन ऑफ वुमन. सोशल कारण राज्यकर्ता स्त्री होती या ठिकाणी. सोशल कंडिशन फॉर वुमन, कंडिशन्स फॉर वुमन.
Women's social condition were better than traditionally presumed, with a notable involvement in charitable activities and property ownership. Social structure, social ties during the Kakatiya period were influenced by the military service, sectarian affiliation and occupation, and rather than rigid caste system. Dynamic social relation, social rigidity was less evident, as seen in the literary work is a Palanati Virula Katha, where the individual from the different background shared a meal before a battle and reflecting more fluid solution. याबद्दलची माहिती दिलेलं आहे, पुस्तकाचं नाव आहे बघा, इथे लिहितो मी. पलानती विरुल कथा यामधनं याच्याबद्दलची माहिती मिळते. पलानती विरुल कथा काय म्हणून सांगितलं जरा. पलानती विरुल कथा याबद्दलची आपल्याला सोशल लाईफ मध्ये म्हणजे दोन वेगळ्या प्रकारचे सैन्य आहेत, वेगवेगळ्या वर्णाचे आहेत, ते एकत्र जेवण करतात आणि त्यांच्यातले सामाजिक जी बांधिलकी आहे किंवा सामाजिक असणारे नातेसंबंध आपल्याला बऱ्यापैकी चांगले असलेले दिसतात बघा. आता आपल्याला बघूया रिलिजन काय प्रकारचा होता, यांचा जो रिलिजन आहे तो काय प्रकारचा आहे बघूया. व्हॉट इज द रिलिजन ऑफ दॅट काकातीय डायनेस्टी, त्याबद्दलचं थोडक्यात बघू आणि मग ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे, इकॉनॉमी झालेलं आहे, रिलिजन झाले की आपला हा घटक संपेल बघा. काय रिलिजन. अर्ली काकातीय रूलर ॲधर टू जैनिझम, सुरुवातीचे जे काय राज्यकर्ते होते जैन धर्माकडे ते होते. सुरुवातीचे राज्यकर्ते जैन धर्माकडे असले दिसतात. पदमाक्षी टेम्पल ॲट हनुमकोंडा, त्यातलं जे महत्त्वाचं आहे पद्माक्षी टेम्पल कुठं आहे बघा, हनुमकोंडाला असणार. हनुमकोंडा या ठिकाणी हे मंदिर आहे. बुद्धिझम लॉ हॅज लॉस्ट प्रॉबिनन्स, बुद्धिझमचं महत्व या ठिकाणी संपलेलं दिसतं बघा. बिईंग ॲब्सॉर्ब्ड टू इंटू ब्राह्मणिकल रिलिजन, ब्राह्मणी धर्म आपल्या या ठिकाणी वाढत असलेला दिसतो. शैविझम वॉज प्रिडॉमिनंट, शैव धर्म आपल्याला होतो, शैव आणि ब्राह्मणी आपल्याला वाढला. शैव was prominent in that structure. Shaivism was predominant with Betta first second and Prola second, following the Kalamuk school. Kalamuk जो काही पंथ आहे बघा, कालामुख पंथ त्याच्या ठिकाणी फॉलो करत होते. कालामुख नावाचा पंथ आहे बघा, त्याचं फॉलोअर आपल्याला असलेले दिसतात बघा. प्रोला दुसरा आणि बेट्टा दुसरा. गणपती देव, द पाशुपत सेक्ट गेन पॉप्युलरिटी विथ विश्वेश्वर शिवाचार्य ॲज द राजगुरू. पाशुपत पंथ ही आपल्याला ठिकाणी असला दिसतो, म्हणजे कालामुख तर आहेच, पाशुपत पण आहे बघा. पाशुपत पंथ ही आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो. पाशुपत सेक्ट आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो. पाशुपत सेक्ट आणि गोलाकी मठ, काय म्हणतात गोलकी मठ, या ठिकाणचं महत्वाचं असणारं वैशिष्ट्य बघा. गोलकी मठ. द मलकापुरम इन्स्क्रिप्शन रुद्रमादेवी हायलाइट द राईज ऑफ पाशुपत सेक्ट. त्याच्याबद्दलची माहिती कशातून मिळते, मलकापुरम अभिलेख आहे रुद्रमादेवीचा, त्यातनं ही माहिती मिळते. रुद्रमादेवीचा यातनं याबद्दलची माहिती मिळते की पाशुपत सेक्ट कसा उदयास आला आणि त्याचा गोलकी मठासोबत काय संबंध आहे. न्यू शाइवाइट सेक्ट आराध्या इमर्ज लेड बाय द मल्लिकार्जुन पंडित. आराध्या नावाचा एक नवीन शैव मधला पंथ आहे बघा. शैवामधला आराध्या नावाचा पंथ दिसतो. आराध्या पंथ या शैवातनं आलेला दिसतो बघा. आराध्य. रिलिजियस पॅट्रोनेज, काकातीय religious patronage was minimal with only 26 inscription documenting religious gifts over the 150 years. 150 वर्षाच्या काळात फक्त 26 ठिकाणी धार्मिक भेट दिल्याची आपल्याला माहिती दिसते. रुद्रदेव कॉन्ट्रिब्युशन constructed 1000 pillar temple laid the foundation for the वरंगळ. वरंगळमध्ये हजारो स्तंभाचं असणारं मंदिर आपण बघितलं होतं बघा ते. गणपती देव टेम्पल, गणपती बिल्ट अ टेम्पल ॲट मोटुपल्ली. मोटुपल्ली नावाचं पोर्ट आहे बघा. ह्याच्यावर प्रश्न UPSCला विचारला, जो काकादेव वरंगळच्या काळातला मोटुपल्ली नावाचं पोर्ट आहे.
काय मोटुपल्ली. हे पोर्ट आहे बघा. हा UPSC ला एकदा प्रश्न, मोटुपल्ली पोर्ट कोणाच्या काळात होता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय म्हणलेलं त्याच्यामध्ये, मोटुपल्ली कॉन्ट्रीब्युटिंग द डायनेस्टी रिलिजियस आर्किटेक्चर, या ठिकाणी धार्मिक स्थापत्य कला या मोटुपल्लीला दिसते. डिवाइन legitimization, the Kakati utilized religious support to legitimize their ruler but did not consider religion as a foundation of their power. म्हणजे धार्मिक मान्यता अधिमान्यता गरजेचीच आहे, पण त्याच्याशिवाय आम्ही शासन करू शकत नाही असं काही त्यांनी मान्यता म्हणजे तसं काही त्यांनी त्याला बांधून राहिलेलं दिसत नाहीत. मग काय काकाती इनहेरिटेड चालुक्यस आर्किटेक्चरल स्टाईल्स, काकातीमध्ये आपल्या चालुक्यांच्या शैली आपल्याला आलेल्या दिसतात बघा. But introducing more indigenous elements, they utilize locally available granite and sandstone as the विमान. स्थानिक प्रकारचे असणारे जे काही दगड आहेत ते वापरत होते बघा. त्यासाठी खास करून विमानासाठी, विमान नावाचं जे स्ट्रक्चर आहे त्यासाठी त्याचा वापर करत होते. मोटुपल्ली पोर्ट आपल्याला काकाती वरंगळच्या काळात होतं, या अशाबद्दलचा UPSC ला एकदा प्रश्न विचारला होता प्रिलिमला. तसा या ठिकाणी आपल्याला जर प्रश्न विचारला तर आपल्याला कळालं पाहिजे की बाबा काय असणार आहे प्रश्न. काय स्वरूपाचे प्रश्न असू शकतात याबद्दलची माहिती असली पाहिजे. यूज ऑफ ब्लॅक ग्रॅनाइट, काळा जो काय असा दगड आहे तो जो वापरला गेलेला आहे. ब्लॅक ग्रॅनाइट वॉज प्रॉमिनंटली यूज फॉर द पिलर्स, त्या स्तंभासाठी आपल्याला ब्लॅक ग्रॅनाइटचा वापर केला जात होता. अँड जाम lintels, decorative motif, an icon in Kakadiya temple. Sophisticated temple architecture. Kakadiya temple architecture is celebrated for its complexity, with 1000-pillar temple being a prime example of the Kakadiyan style. रुद्रम्मा टेम्पल, रुद्रेश्वर टेम्पल आहे बघा, रुद्रेश्वर टेम्पल ह्या प्रकारचे एक आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसते. रुद्रेश्वर, त्यालाच काय म्हणतात रामप्पा म्हणलेलं टेम्पल. बिल्ट अंडर रुद्रदेव, कोणी बांधलंय? रुद्रदेवानं बांधलेलं आहे. बिल्ट अंडर रुद्रदेव आणि रचला रुद्र. द रुद्रदेश्वर टेम्पल आ WHO साइट, वर्ल्ड हेरिटेज साइट्स ऑफ युनेस्को. वर्ल्ड हेरिटेज साइट ऑफ युनेस्को. वॉज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द 40 वर्ष लागले. मेड ऑफ सँडस्टोन, इंट्रिसिकली कार्व विथ, काय कशासाठी पासून बनवलेलं आहे तर सँडस्टोन पासून बनवलेलं आहे. सँडस्टोन तर आहेच त्यात. परत काय म्हणतात ग्रॅनाइट अँड डोलराइट, ग्रॅनाइट अँड डोलराइट आहे त्यामध्ये. ग्रॅनाइट अँड डोलेराइट्स, डोलेराइट पिलर्स आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. म्हणजे आपल्याला याबद्दलचा प्रश्न विचारला की रुद्रेश्वर टेम्पल हे कोणाच्या काळातलं किंवा WHO साईटमध्ये आहे ते. पिरॅमिडल विमान अँड हाय क्वालिटी स्कल्पचर, उच्च प्रतीचं असणारी शिल्पकला. इट्स डिझाईन अलाइन धार्मिक टेक्स्ट, त्याचं जे आकार होतात ना, डिझाईन काय म्हणतो आपण त्याला, जे आकृतिबंध आहे तो धार्मिक ग्रंथा संदर्भातला असणार दिसतो. टेम्पल इंटू नॅचरल लँडस्केप ऑफ हिल, फॉरेस्ट अँड वॉटर बॉडीज. अदर मास्टरपीस नोटेबल काकातीय वरंगळ स्टाईल इन्क्लूड द गोमतेश्वर टेम्पल ॲट मंथनी. आणखी काय त्या बरेच नाव आहेत बघा. गोमतेश्वर टेम्पल, गोमतेश्वर टेम्पल ॲट मंथानी आणि एरकेश्वर अँड नमेश्वर टेम्पल ॲट पिलांपरी. नमेश्वर टेम्पल्स ॲट पिलामरी.
and the temple at Naguludu. Kakatiya sculpture, whose limited in surviving example, feature distinct decoration like a Kirtimukh or a Kirtitrovana. Nandi temple images at Palampet. Of 1,000 pillar temple, Sambhoni Gudi, Gannapur or Kolanpuli are notable for their elaborate bell ornamentation. Swan motif, dancers, Kolata are recurrent decorative themes with the dance style possibly reflecting thousands of Jaya Pasenani. Narsiha temple at Parivara near Nalgonda. या ठिकाणचं महत्त्वाचं काय? नरसिंह टेम्पल. नरसिंह टेम्पल. Temples at Parivela near नलगोंडा. काय म्हणता येईल की वेगळ्या प्रकारचं असणार दिसतं बघा. काकातीय आल्सो पॅट्रोनाइज द आर्ट ऑफ पेंटिंग. पेंटिंगला पण त्यांनी राजश्री दिलेला दिसतो. स्ट्रेसेस ऑफ पेंटिंग ऑन द सील्स ऑफ पिलर्ड सेल्स. सील्स ऑफ पिलर्ड सेल हॉल. टेम्पल इन द टेम्पल्स ॲट घानापूर, पालमपेट demonstrated the artistic skills of the period. Notable example is the deface painting of the churning of the milk ocean on the ceiling of the Sabha Mandap of the Nameshwar temple at Pilanamari. काकातीय डायनेस्टी लिटरेचर आपण बघूया त्यांच्यातलं लिटरेचरचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा कोणत्या लिटरेचरला त्यांनी राजश्री दिलेलं ते पहिल्यांदा एकदा लिहून घ्या. त्यामध्ये काकातीय डायनेस्टी इन आंध्र प्रदेश was marked by significant cultural and literary achievements. Sanskrit was the prestigious language of the educated elites. जे शिकलेले जे अभिजन लोक आहेत त्यांच्यामध्ये संस्कृत भाषा प्रतिष्ठेची समजली जात होती. Many inscriptions of this period were crafted in the काव्य स्टाईल ऑफ संस्कृत. काव्य शैलीमध्येच आपल्याला संस्कृतमध्ये हे असणारे दिसतात बघा. महत्वाचे जे कवी आहेत बघा, पोएट्सची नावं इथे लिहितो बघा. पोएट्स, इम्पॉर्टंट पोएट्स. नंदी नावाचा पोएट आहे बघा. नंदी अचितेंद्र नावाचा कवी आहे. अनंतासुरी नावाचा कवी आहे बघा. अनंतासुरी. आणि त्यानंतर आहे बघा ईश्वरासुरी. Among the greatest Sanskrit poet of this period were the Vidyarth. संस्कृत मधला सगळ्यात महत्वाचा नाही बघा विद्यार्थ. विद्यार्थ हा महत्वाचा कवी आहे. Who authored the प्रताप रुद्रया सोभूषण. प्रताप रुद्रया सोभूषण नावाचं पुस्तक त्याने लिहिलं होतं. जयाप सेनानी. आणखी एक कवी आहे बघा जयाप सेनानी. हा कवी यानं काय लिहिलेलं आहे बघा. नृत्य रत्नावली. मराठीत लिहून टाकू. नृत्य रत्नावली. पुस्तकाचं नाव काय? नृत्य रत्नावली. and गीता रत्नावली. गीता रत्नावली ही दोन पुस्तकं आपल्याला लिहिलेली दिसतात.
तेलुगू लिटरेचर prominent figures included तिक्कण्णा सोमयाजी who wrote मंत्री भास्करा द ऑथर ऑफ भास्कर रामायण. आणखी काय बघा, तेलुगू लिटरेचर पण आपल्याला असलं दिसतं या काळातलं. तेलुगू लिटरेचर त्याची नावं आपण इथं लिहून घ्या, त्या कवींची नावं लिहून घ्या. पहिल्यातलं बघा तिक्कण्णा, आपण पाहिलं तिक्कण्णा नावाचा कवी पण पाहिलं, तिक्कण्णा सोमयाजी. तिक्कण्णा सोमयाजी who wrote काय म्हणतात तिक्कण्णा जे लिहाय बघा त्याने निर्वाणचना तो रामयतीन. और मंत्री भास्करा दुसरा एक कवी आहे बघा तेलुगू मधला, मंत्री भास्करा. मंत्री भास्करा काय भास्कर रामायणाचा लेखक आहे तो. भास्कर रामायण याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे. द गोना बुद्धा रेड्डी हु कंपोज द रंगनाथ रामदयान. काय म्हणतात तिसरा जो संस्कृत कवी आपले तेलुगू कवी आहे तो काय बघा त्याचं नाव आहे गोना बुड्डा रेड्डी. गोना बुड्डा BUDDA रेड्डी. याच्या पुस्तकाचं नाव काय बघा कवीच्या रंगनाथ रामायणम या पुस्तकाचं नाव आहे. अदर नोटेबल तेलुगू पोएट्स वेर द नन्ने चोडा who penned the कुमार संभवम, बडेना द ऑथर ऑफ सुमति सतकम, पलकुरिकी सोमनाथ known for the बसव पुराणम, पंडिताराध्य रंगनाथ रामायणम holds a unique place as this द्वीप काकतीय. या प्रकारचे आपल्याला याबद्दलचे प्रश्न आहेत बघा. आपल्याला एक प्रश्न विचारला UPSCचा म्हणतो 2017 त्यावरचा प्रश्न आहे बघा की खालीलपैकी काय म्हणतात की सी पोर्ट काकतीयच्या घराण्यातलं कोणतं होतं, तर त्याला मोठे पुले नावाचं ठीक काकीनाडा त्या ठिकाणी उल्लेखच नाही बघा. त्या प्रकारचा प्रश्न आपल्याला आलेला दिसतो बघा. त्यानंतर आपण होयसळ घराणं बघूया आपण. दॅन वी विल टॉक अबाउट द होयसळ डायनेस्टी. इथपर्यंत समजलंय का? ही नावं लिहून घ्या, ह्याच्यावरनं प्रश्न एखादा बनला तर तुमची तयारी असावी बघा. होयसळ घराणं आपल्याला माहिती असलं पाहिजे. होयसळ डायनेस्टी वी हॅव टू नो और अंडरस्टँड द होयसळ डायनेस्टी. काय प्रकारचे प्रश्न आहेत, कसे आहेत, मग यादव घराणं आपण बघूयात बघा. होयसळ डायनेस्टी. होयसळ घराणं बघूया आपण. होयसळ घराणं काय बघा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. होयसळ घराण्यात कोणत्या कोणत्या माहिती आपल्याला त्यात आलेली आहे बघा.
काय म्हणतात, म्हैसूरच्या वायव्येस असणारं हे राज्य आहे बघा. गंगावाडीच्या डोंगराळ प्रदेशात होयसळांचे आपल्याला हे मूळ वास्तव्य होते. चालुक्य आणि चोल राजाच्या संघर्ष काळात होयसळांना महत्त्व चढले किंवा वाढले. चालुक्याचे मांडलिकत्व म्हणून होयसळने त्यांची ताबेदारी पत्करली होती. परंतु चालुक्यांची जशी अवनती झाली तसे होयसळांनी स्वातंत्र्य युद्ध पुकारलं आणि चालुक्यांचा दक्षिण प्रदेश त्याने आपल्या कब्ज्यात घेतला किंवा ताब्यात घेतला. त्यामध्ये आपल्याला होयसळांबद्दलचं बघूया काय काय कारण आहे. कालखंड आहे बघा, काय बघा त्याचा 10 ते 14वे शतक. 10 ते 14वे शतक. इन द रिजन ऑफ प्रेझेंट डे कर्नाटका फाउंडेड बाय नृपकमा. काय म्हणतात, नृपकाम नावाच्या राजाने केलेलं. तर जे कुठे आहे बघा, कर्नाटकात मध्ये असणार आहे बघा, कर्नाटक मध्ये असणार आहे, त्याचा प्रदेश आहे, कर्नाटकात प्रदेश आहे, प्रदेश आहे तो नृपकमा कर्नाटका. आणि स्थापना कोणी केलं, नृपकाम याने स्थापना या घराण्याची केली, स्थापना केली. It was founded by the Nrupakama II, who initially served as a vassal country. म्हणजे ते मांडलिकत्व त्यांनी चालुक्यांचं स्वीकारलं होतं, वेस्टर्न चालुक्याचं. ओव्हर द टाइम Hoysala established their independence and expanded their territory through the military conquest and strategic alliance. सामरिक आघाडी आणि लष्करी अभियानांतर्गत त्यांनी त्यांचं काय म्हणलं जातं की होयसळा घराण्याचा मूळ पुरुष आहे नृपकाम दुसरा, त्याचा वारस विनादित्य आहे. याने चालुक्य राजा 6वा विक्रमादित्य याचे मांडलिकत्व स्वीकार आणि विनादित्यनंतर त्याचा पुत्र एरयंग व त्याच्यानंतर पहिला बल्लाळ होयसळांच्या गादीवर आला. आजचे हळीबीड या ठिकाणी म्हणलं जातं बघा द्वार समुद्रासाठी. एका छोट्या प्रदेशावर त्यांचे राज्य होते आणि बेळूर ही त्यांची राजधानी होती. होयसळाची पर्यायी राजधानी म्हणून हळीबीड पण बघितलं जातं. होयसळा डायनेस्टी फाउंडेड इन द 10th century. होयसळा डायनेस्टी फाउंडेड इन द 10th century. मग त्यामध्ये काय काय बघूया बघा आपण. 10th century. Influential kingdom Nrupakam II through the alliance and territorial expansion. King Vishnuvardhan conversion from Jainism to Vaishnavism, inspired by the philosopher Ramanujacharya, transformed the dynasty religious landscape and led to the construction of monumental temples such as Chanakeshwar temple at Bellur. Chanakeshwar मंदिर कुठे आहे बघा, बेल्लूरला आहे बघा. आणि यांचा जो राज आहे तो कशामुळे कोणाच्या प्रेरणा घेतलेली आहे बघा, रामानुजाचार्य यांच्या याच्यामध्ये आलेला दिसतो बघा. कन्व्हर्जन फ्रॉम जैनिझम टू वैष्णविझम मध्ये जे कुठला राजा नाही बघा केलेला आहे नृपकाम दुसरा. यानं कशानं रामानुजाचार्य विशिष्टाद्वैत असणारे रामानुजाचार्य यांच्यामुळे जैनिझम पासून काय धर्मांतर केलेलं आहे, जैन धर्मातून वैष्णव पंथात आलेले, वैष्णवात आले. The Hoysalas are celebrated for their distinctive star shape and increated star shape style temple आहेत बघा. स्टार शेप त्या प्रकारचं असणारं मंदिर आहेत बघा. रिप्रेझेंट युनिक द्रविडियन आर्किटेक्चरल स्टाईल. एक युनिक द्रविडियन आर्किटेक्चरल स्टाईल आहे त्यांची. द्रविड शैलीत एक वेगळं असणारं मंदिर स्थापत्य कला आहे. युनिक द्रविड आर्किटेक्चरल स्टाईल. पॅट्रोनायझिंग कन्नडा अँड संस्कृत लिटरेचर. कन्नडला आणि संस्कृतला राजश्रय दिलेलं आहे बघा. कन्नड आणि संस्कृतसाठी राजश्रय दिलेला आहे त्यांनी. यांची जी भाषा आपल्याला सांगता येईल की, आणि त्याचाच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनसाठी हब म्हणून वापर केलेला. होयसळांचे राज्यकर्ते आपण त्यातला नृपकाम हा पहिला बघितला बघा. त्याच्यातला आपण काय म्हणतो की इन्फ्लुएन्शियल रूलर लाईक विष्णुवर्धन हु शिफ्टेड रिलिजियस फोकस टू वैष्णविझम अँड कमिशनर iconic temple and Veer Ballal II expanded the kingdom while fostering local literature and the art. Ultimately, Veer Balla
थर्ड, फेस इन्व्हेजन दॅट लेड टू द डायनेस्टी डिक्लाइन. नृपकाम सेकंड, त्याचा कालखंड आहे बघा 1200. जे आपण आता एक एक पहिल्यांदा ओरल ओरिएंटेशन बघितलं बघा, काय प्रकारची ओळख आहे होयसाळाची. आता आपण एक एक राजा आणि त्याचा असणारा कालखंड आणि त्यानं केलेलं काम याबद्दलचा आपण प्रश्न बघूया. नृपकाम सेकंड, नृपकाम दुसरा 1026 ते काय म्हणतात की 47. 1047. ही लेड द फाउंडेशन ऑफ होयसळा रूल. होयसळा घराण्याची स्थापना त्याने केली. इमर्जन्स रिजनल पॉवर इन कर्नाटक थ्रू स्ट्रॅटेजिक अलायन्स अँड कन्सल्टेटिव्ह पॉवर. त्यानंतर विनयादित्य नावाचा राजा आहे बघा. दुसरा आहे तो राजा काय, हा पहिला झाला. याची क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी महत्वाचं आहे. विनयादित्य. विनयादित्य मध्ये काय 1047 पासून ते 1098 पर्यंत असणारा त्याचा कालखंड आहे. स्ट्रेंथन द डायनेस्टी इन्फ्लुएन्स बाय कन्सोलिडेटिंग पॉवर इन कर्नाटक. कर्नाटकमध्ये आपली सत्ता आणखी मजबूत करण्यामधलं काम या विनयादित्यने केलं आणि आसपासचा प्रदेश पण त्याने ताब्यात घेतला. आणि पहिलं प्रशासकीय रचना जी त्याची किंवा संरचनेची बांधणी करायला सुरुवात केली. त्यानंतरचा राजा एरेंगा. एरेंगा नावाचा राजा एरेंगा 1098 पासून ते 1108 पर्यंत असणारा त्याचा कालखंड एरेंगा. फोकस ऑन मिलिटरी कॅम्पेन, स्ट्रेंथनिंग डिफेन्सेस अँड एक्सपांडिंग होयसळा इन्फ्लुएन्स. होयसळांचा प्रभाव वाढवला त्यानं आणि विस्तार केला. वेगवेगळ्या अभियानातनं, लष्करी अभियानातनं त्याचा प्रसार केलेला दिसतो. ही प्लेड अ क्रुशियल रोल इन द कॉन्फ्लिक्ट विथ चोला डायनेस्टी अँड सेट द विलेज फॉर हिज सन विष्णुवर्धन. म्हणजे काय म्हणतात, त्याच्या मुलाला गादीवर बसवण्याच्या चोळा सोबत पण त्यानं संघर्ष केलेला दिसतो. त्यानंतरचा राजा आहे बघा विष्णुवर्धन, त्याचा मुलगा, ह्याचा मुलगा एरंगाचा मुलगा विष्णुवर्धन. 1108 ते 1152 CE AD. A transformative ruler who shifted dynasty religious allegiance. म्हणजे जैनिझम पासून वैष्णविझम कडे प्रभाव पाडलेला दिसतो. या विष्णुवर्धनवर प्रभाव आपल्याला रामानुजाचार्य नावाचे विशिष्ट अद्वैत नावाचं तत्वज्ञान आहे, जे आपण आता बघणार आहे याच्यानंतरचं ह्याच्यात. त्या तत्वज्ञानाचा याच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी जैनिझम पासून वैष्णविझम कडे रूपांतर झालेलं दिसतं. आणि चनकेश्वर मंदिर जे आहे बेल्लोला, त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात होयसळा आर्किटेक्चर दिसतं. पाचवा जो राजा आहे बघा वीर बल्लाळ म्हणलेला आहे. वीर बल्लाळ दुसरा 1173 ते 1220. काय म्हणलेलं आहे, किंगडम टू झेनिन, राज्यसत्ता एकदम उत्कर्षाच्या बिंदूवर नेलेली आहे बघा वीर बल्लाळनं. टेरिटरी इंटू तमिळनाडू प्रदेश वाढवलेला आहे. अचिव्हिंग सिग्निफिकंट आर्किटेक्चरल फीट अँड इन्क्लुडिंग द होयसळेश्वर टेम्पल एट हलेबीडू. सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे होयसळेश्वर टेम्पल मंदिर कुठे केलेलं आहे, हळेबीडू. त्यांचे ते हळेबीडू ठिकाण हे लक्षात ठेवा. कुणी, वीर बल्लाळ. सहावा जो राजा आहे बघा कुठला आहे बघा, नरसिंह सेकंड. 1220 ते 1235. Despite facing military challenges, he continued dynasty architecture and cultural patronage, sustaining Hoysala influence. Then the seventh or last ruler of the Hoysala is Veer Ballal. थर्ड. त्यामध्ये काय 1292 ते 1343.
द लास्ट मेजर होयसला रुलर ही डिफेंडेड द किंगडम अगेन्स्ट इन्व्हेजन फ्रॉम दिल्ली सल्तनत. अलाउद्दीन खलजी आणि मोहम्मद तुगलकांच्या लढायामुळे होयसळ घराणं संपलेलं आहे बघा. कशामुळे संपलेलं आहे? अलाउद्दीन खलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांच्या वारंवार होणाऱ्या लढायामुळे हे घराणं आपल्याला संपलेलं दिसतं बघा. दिल्ली सल्तनत अँड अदर पॉवर हिज एफर्ट्स मार्क द डिक्लाइन ऑफ होयसळा डायनेस्टी. होयसळा डायनेस्टी. द विजयनगर एम्पायर रोज इन द तोपर्यंत म्हैसूरच्या वायव्य आपण पाहिलं विष्णुवर्धन किंवा बिट्टिका म्हणलं जातं. पहिल्या बळानंतर त्याचा लहान भाऊ विष्णुवर्धन आला. पहिल्या काय तर एरंगाच्या मध्ये आपल्याला दिसतं काय दिसतं भाऊ विष्णुवर्धन आला. बिट्टिका म्हणलेला आहे त्याला विष्णुवर्धन. राजाचा वारस झाला. खऱ्या अर्थाने होयसळ घराणे स्थापन केले व राज्यही वृद्धिंगत केले. म्हणजे काय राज्य विस्तार पण आपल्याला वाढवलेला दिसतो. त्याने गंगवाडी आणि नलबावाडीचा काही प्रदेश जिंकून घेतला. शेजारच्या छोट्या सरदारांचाही पराभव करून राज्य आपल्याला वाढवलं दिसतं. कोणी? या विष्णुवर्धन राजानं. काय? विष्णुवर्धन राजानं छोटेसे राज्य स्थापन केले. त्यानंतर त्याने चोल राजाच्या प्रदेशाशी भेटलेल्या दक्षिण सीमा ताब्यात घेतली. म्हणजे चोलांसोबत पण त्यानं सत्ता संघर्ष करत आपले राज्य विस्तार केलेला दिसतो. परंतु चालुक्य तिसऱ्या सोमेश्वरच्या काळात विक्रमादित्याने पुन्हा चालुक्य प्रदेशावर आक्रमण केले व चालुक्यांना नमवून त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला. कोणी? विष्णुवर्धननं. विष्णुवर्धन मूळचा जैन धर्मी होता, परंतु रामानुजाचार्य यांच्या वैष्णव पंथाच्या प्रभावामुळे तो वैष्णव झाला. दुसरा जो बल्लाळ आहे त्याचा पुत्र बघा, विष्णुवर्धन नंतर त्याचा पुत्र पहिला विजय नरसिंह होयसळाच्या गादीवर आला. त्याच्यानंतर त्याचा दुसरा पुत्र बल्लाळ गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत पहिली 20 वर्ष चालुक्यातील मांडलिकाशी लढतच घालवावी लागली. यादव घराण्याशी आपल्याला काय दिसतं दीर्घकाळ त्याचा लढा द्यावा लागला व कदंब काय म्हणता येईल की कदंब सत्तेशी लढा द्यावा लागलेला दिसतो बघा. चालुक्य साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागतात बल्लाळाने सार्वभौमत्व जाहीर केले. म्हणजे चालुक्य राज्य नष्ट व्हायला लागलं, मग त्यांनी त्यांची पॉवर ही एक्झिबिट करायला किंवा शो ऑफ करायला किंवा शो करायला सुरुवात केली. ओके. चालुक्य साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागतात बल्लाळाने सार्वभौमत्व म्हणजे काय आमच्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही या प्रकारची भूमिका त्यातनं मांडायला लागल्या. त्यानं सुंदर पांड्य याच्यावर चोल राजा तिसरा कुलोत्तुंग आणि तिसरा राजराजा या सर्वोपरी सहकार्य केले. दुसरा नरसिंह आणि सोमेश्वर. दुसरा बल्लाळनंतर दुसरा नरसिंह आणि सोमेश्वर नावाचा राजा आहे बघा. तर आपण 7 गेले, आता 8वा बघा. दुसरा नरसिंह आणि सोमेश्वर. पांड्य आक्रमणापासून चोल राजांना वाचवण्यासाठी दुसऱ्या नरसिंहाने त्याचा हस्तक्षेप केला. तिसऱ्या राजराजास चोल गादीवर स्थानापन्न केले. दुसऱ्या नरसिंहानंतर त्याचा पुत्र सोमेश्वर होयसळ गादीवर आला. त्याने दक्षिणेत आपली सत्ता स्थिर स्थावर म्हणजे स्टॅबिलिटी मिळवून घेतलेली दिसते बघा. स्टॅबिलिटी मिळवलेली दिसते. परंतु अखेरीस त्यास राज्याकडून पराभूत व्हावे लागले. त्यातच तो मारला गेला. काय म्हणलं जातं की पांड्याने चोल प्रदेशित आपल्या ताब्यात घेतला. तिसरा नरसिंह आणि तिसरा बल्लाळ. त्यानंतर राजा आहे तिसरा नरसिंह आणि तिसरा बल्लाळ. तिसरा बल्लाळ हे आपल्या टोटल सगळे होयसळ घराणं या ठिकाणी झालं बघा. तिसऱ्या नरसिंहाने आपल्या राज्याची उत्तर सीमा यादव राजांच्या आक्रमणापासून थोपवली. तिसऱ्या नरसिंहाचा पुत्र आपल्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी आलेला दिसतो. कोण? तिसरा बल्लाळ. या यादव आक्रमणाचे तोंड देत असतानाच आपल्या राज्यातील सरदारांच्या बंडखोरीचे तोंड द्यावं लागले. म्हणजे एकाच वेळेस इंटरनल वादामध्ये ते पडले आणि बाहेरच्या वादामध्ये पण ते असलेले दिसतात. म्हणजे एकच एक आपल्याला सिच्युएशन त्यांच्या समोर असलेले दिसत नाही. शिवाय दक्षिणेतील पांड्य राज्याशी सतत चकमक होत चालू होत्याच. अशा गंभीर परिस्थितीने 1310 पर्यंत राज्य सांभाळलेलं दिसतं बघा. तरी सुमारे 30 वर्ष त्याने मलिक कपूर आणि तुघलक यांच्या मुस्लिम आक्रमणास धैर्याने तोंड देऊन आपले राज्य राखले. परंतु
त्रिचन्नापल्ली येथे मदुराईच्या सुलतानाशी झालेल्या लढाईत त्याने देह ठेवला. तिसऱ्या बल्लाळच्या मृत्यूबरोबर होयसळ घराणं आपल्याला संपलेलं दिसतं. आपण वीर बल्लाळ म्हणजे बघितलेलं आहे ते. चला आता आपण बघूया ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, इकॉनॉमी काय आहे, पॉलिटी काय आहे, सोसायटी काय आहे ते बघूयात. बघा याबद्दलची माहिती आपल्याला होयसळांच्या बद्दलची बघून घेऊयात. प्रशासनामध्ये तर एक गोष्ट सगळीकडे सारखीच आहे बघा. राजा आहे, राजाबरोबर मंत्रिमंडळ आहे, त्याच्याबरोबर सहाय्य करणारी लोक आपल्याला असलेले दिसतात. या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये सगळीकडे अशाच प्रकारची प्रशासकीय व्यवस्था असलेली दिसते. त्याच्यामुळे तेवढा काय मूलभूत प्रश्न त्याच्यावरती विचारतील असं नाही. प्रश्न आर्किटेक्चर लिटरेचरवर जाऊ शकतो. प्रशासनामध्ये आपल्याला राजा हा महत्त्वाचा दिसतो बघा. इलिट बॉडीगार्ड म्हणलेले गरुडाज आहे रॉयल फॅमिलीसाठी. गरुड पिलर ऑनर्ड विथ देअर लॉयल्टी. कॉइन्स फीचर्ड होयसळा लेजंड इन्फ्लुएन्सिंग मॉडर्न कन्नडा टर्म्स फॉर द मनी. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय बघा, संधी विग्रह आहे बघा फॉरेन मिनिस्टरसाठी किंवा फॉरेन अफेअर्ससाठी. महाभंडारी चीफ ट्रेझररसाठी असणारे टर्म आहे. दंडनायक मिलिटरी कमांडरसाठी असणारे टर्म आहे. धर्माधिकारी म्हणजे चीफ जस्टिस आहे बघा. धर्माधिकारी या टर्म्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. धर्माधिकारी म्हणजे मुख्य न्यायाधीश. परत काय धर्माधिकारी झालं, दंडनायक, संधी विग्रही आपण पाहिलं. प्रांतिक प्रशासनामध्ये आपल्याला काय म्हणतात, साम्राज्य, नाडू, विषय आणि कंपन आदेश यामध्ये विभागलं जातं. वेगवेगळ्या प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. प्रत्येक प्रशासनाच्या प्रत्येक राजघराण्याच्या वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला असलेल्या दिसतात. इच विथ इट्स गव्हर्नन्स टू इन्शुअर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन अँड रिसोर्स कंट्रोल. प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये महाप्रबंध म्हणजे मिनिस्टर आहे बघा. अँड भंडारी, भंडारी म्हणजे ट्रेझरर. इथं महाभंडारी इथं भंडारी आहे. दंडनायक विथ लोकल ऑफिसेस हे गडाज. अँड गौंडाज ओव्हरसिंग ॲग्रिकल्चर अँड रिसोर्सेस. गौंडा लक्षात घ्या, प्रांतिक प्रशासनामधला हा लिहून घ्या, हा विचारला जाईल बघा. गौंडाज, गौंडाज फॉर whom known गौंडाज overseeing the agriculture and the resources. संसाधन आणि शेतीबद्दल बघणारा अधिकारी म्हणजे गौंडाज आहे. रॉयल प्रोटेक्शन, द रॉयल फॅमिलीज वॉज प्रोटेक्टेड बाय द इलिट बॉडीगार्ड्स. गरुडाज म्हणजे काय, गरुडाज त्याला काय म्हणतात, इलिट बॉडीगार्ड्स. इलिट बॉडीगार्ड्स म्हणजे आहे बघा. गरुड पिलर मध्ये आहे बघा. कॉइन्स अँड इन्स्क्रिप्शन. किंग विष्णुवर्धन कॉइन्स फीचर्ड इन्स्क्रिप्शन ऑफ विक्टरीज. विजयाचं प्रतीक म्हणून ह्या नाण्याकडे ते विष्णुवर्धनच्या नाण्याकडे बघायला लागतं. इन्क्लुडिंग प्रायमरी गोल्ड कॉइन्स कॉल्ड होनू अँड व्हेरियस डेनोटेशन लाईक पन्ना आणि होग्गा. पन्ना, होनू आणि हग्गा, होनू, पन्ना हे आपल्याला नाण्यांचे प्रकार दिसतात बघा. होयसळ आर्किटेक्चर फ्लरिशिंग बिटवीन द 10th century अँड 14th century. प्रेझेंट डे कर्नाटक. कर्नाटकमध्ये आपल्याला ह्या प्रकारची होयसळाची असणारे होयसळ्यांची जी काही आहे बघा ते आपण बघूया बघा. आपल्याला बघायचंच होतं ते आर्किटेक्चरल फीचर्समध्ये बघूया बघा. हे जो आहे तो आर्किटेक्चर लिटरेचरचा वगैरे बघा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आपण आज काय बघूया बघा, होयसळांचं आणि जे काही वेगळ्या आर्किटेक्चरल फीचर्स कोणाचे काय आहेत ते आपण बघूयात बघा. एनसीईआरटी मध्ये त्याचे मॅप पण आहेत बघा. त्या प्रकारचे मॅप पण दिसतात तुम्हाला, त्यातनं माहिती पण मिळू शकते बघा. चित्र स्वरूपात बघितलं तुमचे ते लक्षात राहू शकतं बघा व्यवस्थितपणे. होयसळाची स्टाईल जे काय बघा, द्रविडांमधले वेगळी स्टाईल आहे बघा त्यांची.
राजपुत्र आपल्याला बघितलंय सगळीकडेच आहे बघा ते. गामुंडा म्हणलेलं आहे. गामुंडा हा ग्रामप्रमुख चालुक्याच्या काळातला. सांस्कृतिक विकास कुमारिल भट्ट. वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायचं लिटरेचरचा भाग बघायचा बघा. कला आणि स्थापत्य कला चालुक्यांचे वेगळे आहे, होयसळांची वेगळे आहे आणि त्याच पद्धतीनं वेगळ्या घराण्याचे आपल्याला वेगवेगळे असलेले दिसते. कारण चित्र बघाव टाकूया आपण होयसळा आर्किटेक्चर. होयसळा आर्किटेक्चर हे बघून घ्या. वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये असणारी होयसळाची आर्किटेक्चर स्टाईल आहे बघा. सॅक्रेड एसेंबल्स ऑफ द होयसळा वर्ल्ड हेरिटेज साईट वरतीच असणारी साईट आहे बघा. जागतिक वारसामध्ये आपल्याला असणारी साईट. आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे त्याची. कारण भारतातल्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे बघा. बघून घ्या. मंदिर शैली होयसळांची मंदिर शैली काय प्रकारची आहे. आणि आपण युनेस्कोच्या साईटवरनं डायरेक्ट बघतो होयसळाची ही साईट आहे बघा. होयसळाची जी आहे गोष्ट ते आपण द सॅक्रेड एसेंबल्स ऑफ द होयसळा इज अ सिरियल प्रॉपर्टी कंप्राइज ऑफ द 3 मोस्ट. त्यामधले काय एक एक भाग बघत गेलो आपण. काय दिसतंय बघा. काय म्हणाले complex structure between 12th and 13th century in the present day of state of Karnataka, namely the Channakeshwar temple in Bellur. State of conservation by year 25 मध्ये आलेली माहिती दिली जाते. चन्नकेश्वर टेम्पल आहे, होयसळेश्वर टेम्पल आहे हलेबीडूचं, केशवा टेम्पल आहे सोमनाथपुराचं. सोमनाथपुराचे 3 मंदिर आपल्याला या ठिकाणी होयसळांची स्थापत्यकला समजून घेण्यासाठी असणार दिसतात. केअरफुल सिलेक्शन ऑफ टेम्पल फीचर फ्रॉम द पास्ट किंगडम अँड देअर इंटिग्रेशन. होयसळा स्टाईल इज अ कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल फीचर्स. होयसळा ही अनेक कला किंवा स्थापत्य कला यांची मिळून बनलेली आहे. होयसळ कला ही अनेक स्थापत्य कला मिळून यांची बनलेली आहे. इन्क्लुडिंग स्टेलेट सॅंक्टम आहे. स्टेलेट सॅंक्टम circumambulatory platform following the shape of the sanctum, a multi-tiered frieze, a thematically arranged sculptural gallery of religious, epic and other stories along the circumambulatory platform, extensive sculpture and stone carving that cover the entire exterior surface. त्याबद्दलची माहिती पुढे बघायचं त्याबद्दलची माहिती. क्रायटेरिया काय, क्रायटेरिया 4 काय, इंटिग्रिटी कशाबद्दलची आहे, ऑथेंटिसिटी कशी आहे, प्रोटेक्शन मॅनेजमेंट कसं आहे, काय त्याबद्दलची माहिती आपल्याला होयसळा या टेम्पलची माहिती आहे बघा. ओके, होयसळा टेम्पल्स काय प्रकारचे आहेत बघा. त्यातले आपण बघितले होयसळाचं काय बघा. सेल्फ स्टडी growth of art and architecture. एलाकुट, दिवीकुट, 2 स्ट्राइन, 3 स्ट्राइन, गर्भगृह, शिखर आहे, आमलक आहे, अंतराल आहे, मंडप आहे, पिलर आहे, गोपुरम आहे, या प्रकारची स्टाईल आहे. आउटर वॉल त्या प्रकारचं आपल्याला असणारी स्टाईल आपल्याला ह्या होयसळांची दिसते बघा. विंडो सीन आहे, सोमनाथपुराचं आहे बघा. खिडकीतनं जे काय दिसतं ते बद्दलची असणारी स्टाईल आहे. परत बघा इरोटिक स्कल्पचर, शृंगारिक असणारी शिल्पकला आपल्याला होयसळा टेम्पलची, सोमनाथपुराची. होयसळेश्वर टेम्पल मधलं सोमनाथपुरामधलं
होयसळा टेम्पल. बघितलं. चला पुढं काय बघा, स्टार शेप टेम्पल ॲट विमान. स्टार शेप टेम्पल ॲट विमान. स्टार शेप टेम्पल विमान ॲट सोमनाथपुरा. सोमनाथपुरातलं असणारं स्टार लाईक शेप म्हणजे मंदिर आहे ते. त्यानंतर आहे बघा ह्या गोष्टी आहेत बघा वेगळ्या महाभारतातल्या असणाऱ्या. चन्नकेश्वर टेम्पल आहे त्याच्याबद्दलची माहिती. केशव टेम्पल आहे बघा सोमनाथपूरचं. सोमनाथपूर आणि सोमनाथपूर. ओके. त्याच्यानंतरचा बघा भाग काय म्हणताय, केदारेश्वर टेम्पल ॲट हलेबीडू. केदारेश्वर टेम्पल ॲट हलेबीडू. त्यानंतरचा भाग आहे बघा कल्याणी टँक आहे. कल्याणीचा टँक आहे बघा, फुलेकेरीचा असणारा कल्याणीचा टँक आहे. त्यानंतरचा भाग आहे बघा जैन टेम्पल बस्ती हाली मधला. जैन टेम्पल, जैन मंदिर आहे बस्ती हाली मधलं. स्कल्पचर मध्ये पण आपल्याला काही शिल्पकला दिसतात बघा. शिलाबालिका ऑन पिलर ब्रॅसेट इन चन्नकेश्वर टेम्पल. कीर्तिमुख डेकोरेशन ऑन टावर. अमृतेश्वर टेम्पल ॲट अमृतपुरा. अमृतेश्वर टेम्पल स्तंभ असणारे काय, स्तंभ बुट्टका. चोला टेम्पल, चोला इन्फ्लुएन्स होयसळांच्या कलेवर बेल्लूरचा कसा आहे. या पद्धतीने आपण चोलाबद्दलचं समजून घेतलं बघा. काय लक्षात घ्या, आपल्याला डिटेल माहिती असलीच पाहिजे बघा. काही क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यावरती विचारतातच, त्यामुळे तुमचे प्रश्न कसे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही सोडवतात कसे आहे, त्याच्यात मार्क्स कसे येतात या गोष्टीचा विचार करत राहायला पाहिजे बघा सारखं. आज आपण होयसळाचं बघितलं. होयसळाचं जर राहिलेलं आर्किटेक्चर लिटरेचरचा भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये घेऊयात बघा. आणि परवादेशच्या लेक्चरमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये ते घेऊ. आणि त्याच्यानंतरचं काय म्हणता येईल त्याला, पुढचा भाग बघूया बघा काकातीय. आणि आज आपलं काय झालं, होयसळा डायनेस्टी. बरोबर का. चला आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत भेटू. वाकाटक बघूया. आणि वाकाटक झालेलं आपलं होयसळाचं शेवटचं आणि यादव घराणं उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूया. थँक्यू.